गार्डन सारखं ते खूप छान मस्त अजून केलेलं माग आहे. बघून असं नाही म्हणजे तुम्हाला दाखवा. हे गाईज आज आपण चाललेलो आहो अंबडला कशासाठी? थोडं काम होतं त्यासाठी आणि थोडस फिरून पण येणार आहोत. कारण खूप दिवस झाले आम्ही फिरायलाच नाही गेलो. मॅडम मुळे आपण जात आहे. आपल्या ऍक्टिवा पेट्रोल भरायला आलो होतो. पेट्रोल भरलंय. यस. चाललो आहोत अंबडला आणि आम्हाला 300 रुपये भेटले आहे पेट्रोल पंपवरून. त्यांच्या पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल टाकले म्हणून आज आपण थांबलोय पेट पूजा करण्यासाठी, डोसा खायला, नाश्ता. मला तर जेवणच करायचं होतं पण साहेबाला भूक लागली, मला बी भूक लागली. आपण थांबलेलो नाश्ता करण्यासाठी आणि जेवायचा प्लॅनला खूप टाइम होता. तोपर्यंत कोणच कंट्रोल करून इथं मसाला डोसा आहे, बघू कसा भेटतोय. आमच्या स्टेशन सारखं नाही भेटणार. जय दुर्गा डोसा सेंटर. तुला काय आवडतं खायला? माझं डोकं. आता मी डोसा खाणार आहे. डोसा खाऊन बघते कसं आहे. तर आमचा डोसा आलेला आहे, आम्ही ट्राय करणार आहे आणि आम्हाला टेस्ट समजत नाही त्यामुळे आमचा काही एवढा इश्यू नाही आहे. आम्ही आता ट्राय करणार आहे. ये लिया हमने डोसा, ये लिया हमने बटाटे की चटनी, और ये हमने डुबोया सांभर में, और ये चटनी में एकदम कड़क माल. वाव, किती छान वाटायला. काय म्हणतात त्याला? झाड. आता आपलं काम झालंय, जे माझं कॉलेजचं काम होत होते. आता आलोय आपण, थोडा वेळ होता तर आपण आलोय आता मत्स्यदरी देवी संस्था अंबड इथे आलोय आपण बघूया, जाऊया, थोडं रिलॅक्स होऊया, कारण की खूप काम होतं. ते काम आपण कंप्लीट केलेलं आहे आता आपल्या कॉलेजचं काम त्यासाठी. हे गाईस तर जुगाड चालू आहे कारण की जागेची खूप कमी आहे आमच्या जालन्यामध्ये. बेल्ट हे ओटीचं सामान असतं की जे देवीला द्यावं लागतं. म्हणजे मला इतकं काही माहित नाही पण करावं लागतं, कारण की लग्न झालेल्या बाया घेतात आणि देतात. सो त्यासाठी आपण सगळे देवाला मानतो. हो, तर त्यासाठी आपण आलोय द्यायला आणि खूप महिन्यानंतर आलोय असं मला वाटत आहे. तुम्ही तरी ऑक्टोबर मध्ये आले होते, मी तर खूप महिन्यानंतर आले इथं. आता आपण आलो आहो मंदिराच्या पायथ्याशी. कारण आहे नाश्ता फोन पे त्यांना 200चा फोन पे केलं, ते होत नव्हतं. आपण जोरात बोला. 1चं केलं, मग ते गेलं. मग परत 200 केले, म्हणजे त्यांना 201 रुपये गेले आणि 200च रुपये झाले होते. तर त्यांनी 1 रुपये सुद्धा परत दिला. ही असती इमानदारी. माझ्या सासऱ्याने मला हुंडा नाही दिला. अंबडला माझं कॉलेजचं काम होतं थोडंफार. ते कॉलेजचं काम झालं त्यानंतर आपण आलो होतो इथे मत्स्यदरी देवीला. आणि हे मंदिर भरपूर जणांना माहीतच असेल कारण की हे खूप फेमस आहे अंबडला, जालना जिल्ह्यामध्ये. या देवीचं आणि या देवीला खूप म्हणजे दुरून दुरून लोक येतात. आता आज काही असं म्हणजे गर्दी कमी असं आहे, म्हणजे तशी चालू आहे बट एवढी नाहीये. बट जर तुम्ही नवरात्रीमध्ये वगैरे याल किंवा एका विशिष्ट दिवशी याल तर तेव्हा एवढी गर्दी असते की तुम्हाला म्हणजे खालूनच दर्शन घेऊन जावं लागतं. असं वरती पायऱ्या सुद्धा तुम्ही बघितल्या असेल तर ते वरती जाऊ नाही शकत, म्हणजे इतकी गर्दी असते. 2020 मध्ये आम्ही आलो होतो प्री वेडिंगला इथे. आणि प्री वेडिंगला म्हणजे मिहीरचे पप्पा आणि मिहीरची मम्मी यांची प्री वेडिंग होती. तर जे डोंगर बॅक साईडला दाखवलं तिथे शूट केला होता. तर आणि हे मागे जे गार्डन दिसते तिथे पण शूटचं ट्राय केलं होतं, बट इथे परमिशन नसल्यामुळे मग इथं काही शूट आम्ही केलं नव्हता. आणि छान आहे अंबड, जालन्यापेक्षा तर स्वच्छ आहे भाई. मला तर आवडलं, एक नंबर आवडलं. कारण जालन्यात एवढी धूळ आहे, म्हणजे मी जालनाकडे नाव नाही ठेवायलो बट एवढी धूळ आहे. आपलं मोतीबाग जसं आहे तसंच वाटतं, पण मोतीबाग कसं आहे ते
गार्डन सारखं ते खूप छान मस्त अजून केलेलं माग आहे. बघून असं नाही म्हणजे चेहरा तुम्हाला तरी दिसला पाहिजे. दाखवायला की छान आहे छान मस्त. वाटत आहे आज खूप. आणि भरपूर दिवसाने आम्ही बाहेर आलो, कारण की हो काही रिझन मुळे आम्ही बाहेर बाहेर आलो फिरू शकत नव्हतो, तिची तब्येत खराब असल्यामुळे. बट आज खूप दिवसानंतर असं बाहेर आलो तर छान वाटत आहे. आणि जास्त लांब आलो जालन्यापासून. फर्स्ट टाइम आलो जास्त लांब, छान म्हणजे वाटत तब्येतीमुळं छान वाटत आहे. आहे. डेली ब्लॉगिंग आता करणार आहे आपण. हो ट्राय करूया, ट्राय बट डोंट क्राय.